नमस्कार मित्रांनो, मी माझ्यासोबत घडलेली एक कहाणी सांगणार आहे. ती म्हणजेच की मी बाहेरगावी जॉब करण्यासाठी गेलेलो होतो आणि ते म्हणजेच की माझ्या मैत्रिणीच्या जवळच गेलो होतो आणि ती गोष्ट म्हणजे मुंबईतली. तर मी असं झालं की तिथे गेलो आणि एक एका रात्रीत असं आणि नंतर असं झालं की मी तिथे एका जॉबला लागलेलो होतो आणि नंतरच माझ्या बॉसची आणि माझी खूपच जवळची मैत्री होती. तर असं झालं, की मी सरला हो म्हटलं आणि करतो मी असंही त्यांना सांगितलं. आणि सरचे माझ्याकडे खूप काही अशी कामं राहायची त्यामुळे मी त्यांना नाही म्हणत नसायचो. आणि रात्रीपर्यंत देतो करून असंही त्यांना मी एका कामासाठी म्हटले आणि नंतरच विवेक त्या बॉसला म्हणाला आणि मनात नसून सुद्धा त्याला पुन्हा कामाला बसावं लागलं. असंही एक दिवशी माझ्याबद्दल एक गोष्ट घडली आणि एकतर तिघांचे काम एकट्याला करून दमला होतो आणि दोघांजणांचे एक ऐनवेळी आले होते. त्याचे काम करून निघत होतो तर निघताच पुन्हा त्याच्या बॉसने वेगळं काम करायला सांगितले आणि काय करणार मग? कर कर बसला काम आणि रात्रीपर्यंत दुसऱ्या दिवशी तेच एक संपत नाही तर दुसरं तयार. पुन्हा पुन्हा तेच तेच काम वैतागला होता आणि वैताग आला होता आणि नंतरच मुळाचा सातबारा तेथे शिक्षण पूर्ण नव्हते आणि मुंबईमध्ये जॉबसाठी आलेला होतो आणि अपेक्षापेक्षा जास्त चांगली नोकरी मिळाली असंही माझ्याबद्दल घडलेलं आणि नंतरच पगारसुद्धा खूपच छान होता. मुंबईत राहण्यासाठी एका इमारतीमध्ये भाड्याने एक रूम घेतली. त्या रूमचे भाडे भरून काही पैसे गावाला पाठवून देण्याचं त्याचा घरी साध्य तरी एकटंच कमवणारा होतो आणि वडील होते कामावर तोपर्यंत चिंता नव्हती आणि वडील अडाणी सामान्य आणि उचलायचे काम करायचे आणि अशाच प्रकारे आमचे एकमेकांचे संवाद पप्पाचे आणि माझे. त्यामुळे मिळालेल्या पगारातून कुटुंब चालायचे. कुटुंबात आई, माझ्यासह 2 बहिणी आणि विवेक आणि दुसरा विवेक, एक बहीण 2 वर्षाने मोठी तर दुसरी बहीण 2 वर्षांनी लहान. एक दिवस अवजड सामान उचलताना विवेकच्या वडिलांच्या पायावर म्हणजे माझ्या पप्पाच्या पायावर तेव्हापासून एक पाय निकामी झाला. खूपच उपचार सुरू होते आणि वाटायला लागले होते की हे लंगडत होते आणि लंगडत चालत होते. काम सुटत, पैसे कमी पडू लागले आणि म्हणूनच विवेकला सातारा सोडून मुंबई यावे लागले आणि 4 वर्ष झाली त्या मुंबईत जॉब लागून. त्यामुळे मोठ्या बहिणीचे लग्न झाले आणि लहान बहिणीचे यावर्षी लग्न करून आपलं उरकून टाकू या विचारात मी होतो आणि नंतरच पण आता मला कंटाळा होता की या सर्व रोज तेच तेच काम, तीच ती लाईफस्टाईल. सकाळी उठून स्वतःचा नाश्ता करायचा, सोबत दुपारचा डब्बा, कधी सकाळी उशिरा जाग आली तर दुपारचे जेवण हॉटेलमध्ये. सकाळी 9 पासून ते संध्याकाळी 7 पर्यंत, कधी कधी तर रात्री 10 वाजेपर्यंत काम असायचं. पगार मोठा होता परंतु कामही वाढलं होतं आणि रात्री उशिरा घरी आलं की कसलं जेवण आणि काय काय असेल ते खायला आणि नाहीतर तसंच उपाशी झोपायचं. रविवारी आराम मिळेल असं काही नव्हतं. बॉस बोलवून घ्यायचा आणि बँक अकाउंटमध्ये खूप पैसे जमा होत होते. त्यामुळे मेहनतीमुळे गावाच्या घराची परिस्थिती पुन्हा एकदा छान सुधारली होती. पण विवेकचं म्हणजे माझंच आयुष्य याच जवळून गुरफटून गेलो होतो. अशा प्रकारची माझ्यासोबत घडलेली एक कहाणी आणि मी माझ्या फ्रेंडच्या इथं कशा प्रकारे गेलो तेही तुम्हाला नंतर सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा.